नमस्कार मंडळी. आपण श्रावण मास स्पेशल सिरीजमध्ये मागच्या एपिसोडमध्ये बघितलं मांसाहार हा का टाळला पाहिजे. पण आता तुम्हाला प्रश्न पडला असेलच, शाकाहार घ्यायचा आहे तर काय खायचं आहे. बरोबर, श्रावणी स्पेशल उपवासामध्ये काय खाल्लं पाहिजे. तर आज आपण यावरच चर्चा करणार आहोत. अगदी सोपं आहे. उपवास म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो तो म्हणजे साबुदाणा. बरोबर, साबुदाणा हा चांगला आहे, बट तो पचायला जरासा जड असल्यामुळे आपल्याला तो प्रमाणातच खाल्ला पाहिजे. तर अजून काय खाल्लं पाहिजे? अमेझिंग सोर्स आहे तो म्हणजे राजगिरा. हे असे राजगिराचं पीठ मिळतं, किंवा तुम्ही राजगिरा घेऊन या आणि राजगिरा दळून आणा, त्याचे छान थालीपीठं करा, त्यासोबत मस्त शेंगदाण्याची चटणी, म्हणजे हा झाला प्रोटीनचा चांगला सोर्स. अगदीच. त्यानंतर आहे दूध, लोणी, दही, तूप. ह्या गोष्टी आपल्याला डाएटमध्ये घ्यायच्या आहेत. यामध्ये दुधाचे जे पदार्थ आहेत ते आपल्याला पचन सुधारण्यास मदत करतात आणि पचायलाही हलके असतात. त्यानंतर आहे फळं. फळं खा, सीझनल फ्रूट्स खा. बनाना आहे, डाळिंब आहे, त्यानंतर पेरू. आता छान छान सीझनल फ्रूट्स येत आहेत. या फ्रूट्सचा मस्त उपयोग करून घ्या आपल्या उपवासाच्या दिवशी. आणि त्यानंतर खूप छान छान पेय आहेत बरं का. ते म्हणजे कोकम सरबत, ताक, लिंबू पाणी. ह्या गोष्टी आपल्या पचन सुधारण्यासाठी मदत करतात. अमेझिंग सोर्सेस आहेत. तर आपण जर योग्य खाल्लं तर आपल्याला योग्य ऊर्जा आणि आरोग्य लाभणार आहे. म्हणूनच शाकाहार घ्या, योग्य अन्न खा, योग्य ऊर्जा मिळवा आणि आपलं आरोग्य सांभाळा. हेच आहे आजचा महत्त्वाचा मेसेज या श्रावण टिपचा. भेटूया नेक्स्ट श्रावण स्पेशल टिपमध्ये. तोपर्यंत स्टे हॅपी, स्टे हेल्थी.